वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आणि आज आम्ही जाणार आहे लालबागला. तर लालबागच्या राजाचे दर्शन होत आहेत की नाही बघूया आपण. एवढे जण आहेत. ह्याने आधीच दर्शन केलेलं आहे, पण आमचा पहिल्यांदा आहे. त्या वर्षीचं पहिल्यांदा आहे. मागच्या वर्षी ट्राय केलेलं, पण मागच्या वर्षी भेटलं ना दर्शन करायला. तर चला बघूया दर्शन भेटते का. आता स्टेशनवरून जाणार आहे चिंचपोकळीला, भांडूप स्टेशनवरनं. तर जाऊया. तर बाई फायनली आता रेल्वे स्टेशनला आलेलो आहे. आणि रेल्वे स्टेशनवरनं आता आम्ही भांडूप स्टेशनवरनं चिंचपोकळी स्टेशनला जाणार आहे. आणि चिंचपोकळीवरनं 10 का 15 मिनटाचा रस्ता आहे. तसं जाऊया. पहली भाई हम लोग आ चुके हैं चिंचपोकळी. बनने की एंट्री. दिस इज प्रियांशु AK प्रिन्स. इस पब्लिक तुम्ही जसं की बघू शकता. आम्हाला वाटत ना लवकर दर्शन भेटणार आहे. परफेक्ट दर्शन उनको बोलते ना अंदर लेनो का घर के. एक तर आज संडे आहे आणि आम्ही आजच आलो आहे. आमच्या अंगात मस्ती खूप आहे. तर आता बघू आम्ही काय करायचं आहे. दर्शन भेटलं पाहिजे, देवा दर्शन भेटू दे. तर फक्त लालबागच नाही, जर टाईम भेटला तर आम्ही चिंचपोकळीचं चिंतामणी, गणेश गल्ली हे सगळं आम्ही दर्शन करणार. तर पुढे जाऊया आपण, बघूया पहिले दर्शन भेटतं तरी आहे का. तर काही समोर आहे लालबागचा गेट, जसं की तुम्ही बघू शकता. समोरच आहे काय. तर आता थोड्या वेळाने पोचणार आहे आम्ही. तर पुढे जाऊन दाखवतो आतमध्ये गेल्यावर. इकडे वडापाव घेण्यासाठी थांबलेलं आहे, कारण भरोसा नाही किती वेळ लागेल. हे आता आम्हाला इकडे झुणका भाकर खायला भेटलेली आहे फ्रीमध्ये. हे बघा इकडे वाटप चालू आहे. झुणका भाकर खाऊन आता आम्ही निघालेलो आहे काळा चौकीच्या गेटजवळ, कारण आमचा मित्र उभा राहिला आहे तिकडे, जो आम्हाला दर्शन दिलवणार आहे. तर बघूया तो कुठे थांबला आहे. आता शोधतो आम्ही त्याला. इकडे आहे कुठेतरी तो पुढे. भाई फायनली आलेला आहे. आला भाई फायनली आला. एवढ्या वेळानंतर आलाय. कोणतं दर्शन देणार. मुखदर्शन होऊ शकतं, चरण स्पर्श होऊ शकतं. किती टाइम लागणार मुखदर्शनला. भाई आता तू बोललेला भाई चरण स्पर्श करतो. तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. फोन करून बोलले. शपथ सांगतोय, पूजा चालू होती ना, सगळ्यांची तेव्हा जाम गर्दी होती आणि आता पण गर्दीच आहे. मग भाई चरण दर्शनचं काय ते बघायला भाई. आम्ही चरण आई स्वतः आल्या आतमध्ये. तर भाई आम्ही आता फायनली लालबागच्या चरण दर्शनच्या लाईनीत आलेलो आहे. तर आता आम्ही मागच्या गेटमधनं आम्ही एंटर करतो आहे. आणि मागच्या गेटवरनं एंटर करून पुढे आम्ही बघणार. आम्ही चाललेलो आहे मागच्या गेटवरनं. हां राजा आता आपल्या बाजूलाच आहे बघा. अजून थोडं पुढे जायचं आहे चरण दर्शनच्या लाईनीला. तर आम्ही आता ट्राय करतो आहे आतमध्ये जायचं, बघूया होतं आहे का. तर भाई फायनली आता एवढ्या वेळानंतर समोर बघा आपला लालबागचा राजा. तर भाई फायनली दर्शन करून मागच्या गेटवरनं आम्ही बाहेर आलेलो आहे. आणि हे बघा इकडे राजाचा फोटो पण घेतलेला आहे मी. तर आता आम्ही जाणार पुढे काळा चौकीचं राजाचं दर्शन करायला. तर भाई आता आम्ही चाललो काळा चौकीचा महागणपती बघायला. लालबागच्या राजाचं मुखदर्शन झालेलं आहे. चरण दर्शनसाठी आम्ही येणार आहे. थँक्यू तो ह्याच्यासाठी. आता आम्ही मंगळवारी येणार आहे आता परत चरण दर्शनसाठी. आता तर मुखदर्शन झालेलं आहे. मुखदर्शन ते पण खूप मुश्किलने झालं आहे. आणि एवढी धक्कामुक्की ना, एकदम बेकार धक्कामुक्की. मी तर पडलेलो ऑलमोस्ट. पडता वाचलो आहे मी. तरी कसं तरी मी व्हिडिओ काढला आहे, तुम्ही बघा. तुम्हाला मी हे करतो दाखवतो. तर रात्रीची इकडे लायटिंग बघा. लालबागच्या राजाचा गेट आहे इकडे समोरच. समोरचं गेट आहे आणि रात्री इकडे किती मस्त लायटिंग करतात बघा. आणि पब्लिक पण एवढी आहे, खूप रश होता त्या टायमिंगला. तरी कसं तरी आम्ही दर्शन मिळवलं आहे लालबागच्या राजाचं. आता आम्ही आलेलो आहे काळा चौकीचा महागणपतीच्या चाळीत. इकडून पुढे गणपती आहे. मागच्या गेटमधनं आलो आणि आम्हाला हे परत पाठवत आहेत कदाचित. आता हे आलेलो आहे आम्ही इकडे. तर आता काळा चौकीच्या महागणपतीची आरती इकडे सुरू झालेली आहे. आरतीमुळे आम्हाला थोडं टाईम लागतो आहे दर्शनाला. तर बघा आता आम्ही आलो आणि समोर गणपती आहे. तर अजून थोडं पुढे गेल्यावर आपण पायाजवळ पण जाणार आहे मित्राच्या ओळखीने.
हा समोर काळा चौकीचा महागणपती. तर भाई काळा चौकीचा राजाचं दर्शन भेटलं, महागणपतीचं आपल्याला दर्शन भेटलेलं आहे या भाईमुळे. याची ओळखमुळे आपल्याला चरण दर्शन डायरेक्ट भेटलेलं आहे. पुढच्या वेळेला चिंचपोकळी आणि आता मंगळवारी आम्ही परत जाणार आहे लालबागला. लालबागचं पण चरण दर्शन दाखवणार आहे. तर आता कुठे जायचं आहे? आता घरी फक्त बस. आज एवढंच फिरलो, 2 गणपती, एक लालबागचा राजा आणि एक काळा चौकीचा महाराजा. तर चला आता. तर भाई आता आम्ही चाललेलो आहे मुंबईच्या राजाचं दर्शन करायला. तर समोरच गेट आहे बघा. थोड्या वेळाने पोचणार आम्ही. तर बघू त्याचं पण किती वेळा दर्शन होतं आहे. तर भाई आता आम्ही आलेलो आहे गणेश गल्लीला, नाव सांगून मध्ये. आपली ओळख आहे आमची गणेश गल्लीला. हे बघा डेकोरेशन बघा गणेश गल्लीच्या राजाचं. तर आता आपल्या समोर आहे बघा मुंबईचा राजा. 22 फुटी मुंबईचा राजा, किती मस्त उभा आहे बघा. भाई समोर आहे गणेश गल्लीचा मुंबईचा चरण दर्शन केलं आहे या राजाचं पण, मुंबईच्या राजाचं. तुम्ही बघा मस्त मस्त काय डेकोरेशन केलं आहे यावेळेला. रामाशी तर भाई आता आम्ही गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचं दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहे. आणि आजसाठी फक्त एवढंच होतं. म्हणजे आज आम्ही 3च मोठे गणपतीचं हे केले, दर्शन केले. 3 मुंबईचे पिलर कव्हर केले आम्ही. हां 3 मुंबईचे मेन पिलर. एक फक्त बाकी चिंतामणीचा, ते आम्ही मंगळवारी करणार आहे. आता जाणार घरी जाऊन शिकवणार पण चरण तर गाईज फायनली आता दर्शन करून घरी आलेलो आहे. आणि आज खूप थकलो आहे मी. तर आजच्या व्हिडिओसाठी फक्त एवढंच. आम्ही परत परवा जाणार आहे. उद्या पण मी बाहेर जाणार आहे. तर उद्या पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.